श्रीदत्त माझा माता पिता सर्वेश्वर स्वरूप वर्णिता राज गुरु प्रसन्न द्यावे जी आतावधान चुकलो तरी क्षमा सावी अंतरी प्रसन्नता राखावी श्रीकृष्णा कृपा करावी प्रार्थितो तुझला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अकारण करुणा वरुणालय जगद्गुरु जगदुद्धारक जगत चालक जगत व्यापक अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना प्रथमतः कर जोडून प्रणिपात करतो आणि ज्यांच्या आशीर्वादाने शुभचिंतनाने ज्यांच्या पालन पोषणामुळे आज मी आपल्या पुढे वक्तव्य करण्यासाठी उभा आहे याचं कारण माझ्या गुरुआई तपस्विनी लक्ष्मीबाई मचाले यांना माझा दंडवत प्रणाम. अशा या सुंदर वांबोरी नगरीमध्ये या मंगलमय वातावरणामध्ये भव्य दिव्यपणे चालत असलेली ही शारदीय व्याख्यानमाला, ज्या व्याख्यानमालेला कधीही खंड पडलेला नाही अशी अखंडित अविरतपणे चालत असलेली ही शारदीय व्याख्यानमाला आणि या व्याख्यानमालेचे अध्यक्ष मम गुरुवर्य ज्यांची प्रसन्न मुद्रा सदैव माझ्या जीवनाला प्रकाशित प्रफुल्लित करते असे परमपूजनीय प्रातस्मरणीय पंतभूषण ज्ञानभास्कर ज्ञान सूर्य त्रिदंडी युक्त साहित्यदर्शी ज्ञान महर्षी अनेक उपमा द्याव्या म्हटल्या तर त्या अपूर्ण पडतील अशी तुम्हा आम्हा सर्वांचे श्री गुरुवर्य आचार्य श्री मोठे मामाजी यांना माझा दंडवत प्रणाम. तसेच या ठिकाणी या शारदीय व्याख्यानमालेला ज्या मुनिवृंदांच्या उपस्थितीमुळे ही व्याख्यानमाला ही सभा बहरून आलेली आहे त्या सर्व आश्रमस्थ मंडळींना मी करजोडून प्रणिपात करतो. मानवी जीवन जगत असताना मानवाला दोन प्रकारच्या विचारधारेला स्पर्श करावा लागतो. एक लौकिक विचार आणि दुसरे परलौकिक विचार. आणि याच लौकिक विचारात जीवनातील इंद्रियजन्य सुख समाधान ऐश्वर्य संपत्ती हे सर्व गणल्या जाते आणि ज्यात परतत्वाचा मोक्षानुभूतीचा जीवनमुक्तीचा आचार विचार आहे ती परलौकिक विचारधारा. आणि याच परलौकिक विचारधारेत आचार रूपी धर्म विचार रूपी धर्म साठवलेला आहे. परंतु आजकाल हाच आचार रूपी धर्म विचार रूपी धर्म मानवाच्या ठिकाणी शून्य झालेला दिसतोय. कारण संत म्हणतात ज्ञान विराग नयन उरगारी. ती ज्ञानदृष्टी ती वैराग्य दृष्टी मानवाच्या ठिकाणी नष्ट झालेली आहे. ज्ञान नसताना सुद्धा मी ज्ञानी आहे मी विद्वान आहे असा अहंभाव जागृत होतो. एक वेळेस नागदेवाचार्य नदीवर गेले असता प्रकाशदेवांची भेट होते. प्रकाशदेव नागदेवाचार्यांना म्हणतात, नागदेया तू हा संसार सांडिला हे निके केले तरी पुससी काही, बोलता असे परी पुसता नाही,
हे नव्हे आचार्य नव्हे कांकण बांधले असे. हाच वृत्तांत नागदेवाचार्य ज्यावेळेस स्वामींना सांगतात त्यावेळेस स्वामी म्हणतात, नागदया अज्ञानाचे नि प्रसादे काही एक न बोलावे का. कारण अन्यथा ज्ञान हा सुद्धा एक प्रकारचा अधर्म आहे. आणि जो अधर्माची जोपासना करतो, अधर्माचं पोषण करतो, अधर्माने विहार वर्तन करतो, तिथे नेहमीच पराजय प्राप्त होतो. बंधूंनो, एक लक्षात ठेवा, अधर्माच्या घरामध्ये नेहमीच पराजयाचा मुक्काम असतो. काय? अधर्माच्या घरामध्ये नेहमीच पराजयाचा मुक्काम असतो. राजा धृतराष्ट्राने सुद्धा अधर्माचं पोषण केलं. त्यामुळे राजा धृतराष्ट्राच्या ठिकाणी जो विवेक दीप जागृत होता, ज्या ज्ञानदृष्टीने प्रकाशाकडे झेप घेतली होती, ती झेप सुद्धा क्षणामध्ये नष्ट झाली. कारण फक्त आणि फक्त अधर्माच्या पोषणामुळे. विदुर देवाने राजा धृतराष्ट्राला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु विदुर देवाचं काहीच ऐकलं नाही. कारण कौरव पक्षामध्ये सुद्धा धर्म होता, पांडव पक्षामध्ये सुद्धा धर्म होता. कौरवांकडे विदुर देवारूपाने धर्म होता, तर पांडवांकडे युधिष्ठिर रूपाने धर्म होता. तरी सुद्धा कौरवांना पराजय प्राप्त झाला आणि पांडवांना विजय प्राप्त झाला. का? काय कारण असेल? का एकीकडे विजय आणि एकीकडे पराजय? कारण कौरव पक्षामध्ये जो विदुर रूपी धर्म होता, त्या धर्माची कौरवांनी विटंबना केली, हीन दर्जा दिला. कौरवांना वाटत होतं आमचा जो आचार, आमचा जो विचार तोच विदुर देवांचा आचार विचार असावा. म्हणून कौरवांचा नायनाट झाला, पराजय प्राप्त झाला. कारण विदुर हा धर्माच्या गोष्टी सांगणारा आहे आणि याच धर्माचं कौरवांनी शोषण केलं, घात केला. आणि बंधूंनो, जिथे शोषण केल्या जातं तिथे पोषण होत नाही, जिथे पोषण केल्या जातं तिथे शोषण होत नाही. म्हणून शास्त्रकार सुद्धा सांगतात, धर्मो रक्षती रक्षितः. धर्माचं जर आपण पोषण केलं तर धर्म सुद्धा आपलं नक्कीच पोषण करेल. म्हणून धर्मरूपी ज्ञान, धर्मरूपी वैराग्य, धर्मरूपी कर्म, धर्मरूपी आशा धरणं खूप महत्वाचं आहे. अहो, श्रीकृष्ण चक्रवर्ती गीतेत सांगतात, मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीम मासुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिता. व्यर्थ आशा, व्यर्थ कर्म आणि व्यर्थ ज्ञान याच गोष्टीमुळे माणूस असुरी प्रकृतीला मोहित होतो, आकर्षित होतो. अहो, ज्या आशेमुळे आपल्याला मनस्ताप होतो ती आशा व्यर्थ आहे आणि व्यर्थ आशेमुळे माणूस दुःखी होतो. आणि ज्या व्यर्थ आशेमुळे माणूस दुःखी होतो ती आशा अधर्मरूपी आशा आहे, तो अधर्म आहे आणि तिथे तुम्हाला विजय प्राप्त होणार नाही. त्यासाठी भगवंत सांगतात, तुला जर विजय प्राप्त करायचा जर असेल तर तू अमोघ आशा धर, अमोघ कर्म कर, या अमोघ ज्ञानाचा अभ्यास कर. तेव्हा कुठे तुझ्या अंतकरणाच्या ठिकाणी धर्म स्थित होईल, धर्म जागृत होईल. तेव्हा कुठे तू धर्माचं रक्षण करशील आणि धर्म तुझं संरक्षण करेल. आमचे सर्वज्ञांनी सांगितलं, धर्मा धरू दीजे, धर्माला आधार द्या, तेव्हा धर्म तुम्हाला नक्कीच आधार देईल. परंतु आपण आधार घेतो, आधार घेत नाही असं नाही, आधार घेतो परंतु कमजोर आधार घेतो. बंधूंनो, कमजोर आधार हा घातक असतो, लक्षात ठेवा. थोडस स्वतःला तपासा, स्वतःकडे पहा, आपण किती पंगू आहोत. स्वतंत्रपणे आपल्याला कुठलीही क्रिया, कर्तव्य करता येत नाही. पाहायचं म्हटलं तर डोळ्याचा आधार, बोलायचं म्हटलं तर जिव्हेचा आधार, चावायचं म्हटलं तर दाताचा आधार. आपण पराश्रित आहोत आणि परमेश्वर आपल्याला निराश्रित व्हायला सांगतात. देवतीला स्वामी म्हणतात, देवती नाथ असे पर जीवे अनाथ व्हावे की.
बंधूंनो, आम्ही जोपर्यंत अनाथ होत नाही तोपर्यंत तो जगन्नाथ कसा मिळेल? आम्ही जोपर्यंत निराधार होत नाही तोपर्यंत तो आधार कसा मिळेल? जीवाला मायेच्या अधीन किंवा प्रपंचाच्या अधीन राहावं लागतं, मध्ये असण्याची नाही. आणि या दोन्हीचा आश्रय जीवाच्या कल्याणाचे नाहीत. म्हणून आपण हे सर्व आश्रय जुगारून दिले तरच परमेश्वर आपल्याला आश्रय देऊ शकतो. त्या परमेश्वराचा धर्म आपल्या हृदयामध्ये जागृत होऊन विजयाचा झेंडा कुठेतरी आपल्या हातामध्ये दिसू लागतो. परंतु धर्म जागृत करणं खूप महत्वाचं आहे. धर्मावर श्रद्धा ठेवून विजयाचा झेंडा हातामध्ये घेऊन याच महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करणारे संत आज सुद्धा आम्हाला स्मृतीस्थळामध्ये दिसतात. पहा, ती बाबुळगावकर लुखायचा ज्यांनी धर्म जागृत ठेवून धर्माचं पोषण करून आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न एका चांगल्या तरुण स्त्री सोबत लावून आपण स्वतः गंगा स्नानाचे निमित्त करून आचार्यांकडे येते आणि संन्यास घेते. बंधूंनो, काय सामर्थ्य आहे पाहणं. आणि असाच काही काळ क्रमल्यानंतर शेवटी तीच योगिनी आपल्या स्वतःच्या घरी भिक्षा मागण्यासाठी जाते. तेव्हा तो पती सुद्धा आपल्या पत्नीला पाहून माता समजतो. काय सामर्थ्य आहे पाहणं. बंधूंनो, आश्चर्यकारक गोष्ट आहे, पती आपल्या पत्नीला पाहून माता समजतोय, कारण ती साधू झालेली आहे, साध्वी झालेली आहे, विरक्त झालेली आहे आणि या ईश्वर धर्मावर आरूढ झाली आहे. आणि बंधूंनो, जिथे धर्म असतो तिथे विजय नेहमीच असतो. आता त्या पतीचा सुद्धा श्रद्धा, भाव, आवडी बदललेली आहे. तो श्रद्धेने, नम्रतेने आपल्या पत्नीच्या पायावर नतमस्तक होतो. हे सामर्थ्य फक्त आणि फक्त धर्मामध्येच आहे. हा आचार विचार जिथे असतो तिथेच धर्म असतो. परंतु लौकिक अर्थाने पाहिले तर लक्षात येते, लाखैसाच्या पतीने केलेला पहिला दंडवत हा सामान्यपणे एका साध्वीला केलेला दंडवत आहे. परंतु दुसरा जो दंडवत आहे तो आपल्या पत्नीच्या कडकडीत वैराग्य साधनेची तपश्चर्या ओळख जाणून निर्विकारपणे, निर्वैरपणे स्वतःच्या पराभवामध्ये सुद्धा विजयाची सलामी दिलेली होती. बंधूंनो, हा धर्म स्वीकार करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यांचं हे जगणं नव्हतं तर मृत्याच्या धर्मी वर्तन होतं. आमच्या स्वामींनी सांगितल्याप्रमाणे जितेनी मृताच्या धर्मी वर्तावे. मान अपमान रहित कला कौशल्यादी सर्व गुण लोपून कृष देहेसी आपलं जीवन त्या धर्मासाठी, त्या देवासाठी समर्पित केलं होतं. आता त्या ही एकच साध्वी नाही तर अशा अनेक स्त्रिया आपल्याला महानुभाव इतिहासामध्ये आढळतात की ज्यांनी या धर्मासाठी आपलं आत्मसमर्पण केलेलं होतं. ज्यावेळेस यवनांची नजर बिडकीन या गावावर पडली त्यावेळेस त्यांनी मध्यरात्रीच्या वेळेस बिडकीनवर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये, त्या धाडीमध्ये ज्या साध्वीच्या नावामध्येच सौंदर्य दडपलेलं आहे, आज सुद्धा इतिहासाच्या पानामध्ये त्या साध्वीचं ज्ञानरूपी सौंदर्य, वैराग्यरूपी सौंदर्य पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या खळकण डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अशा त्या योगिनीचे नाव सुंदरे बोल्हाईसा. ज्यावेळेस त्या धाडीमध्ये पकडल्या जातात त्यावेळेस त्या विचार करतात, अरे आपण तर आता यवनांच्या तावडीत सापडलो. यवन आपली काय विटंबना करतील, काय छळ करतील काही सांगता येणार नाही. आपलं बरं वाईट काही होईल.
परंतु आपल्याजवळ ज्या वस्तू आहेत त्याचं काय? ती वस्तू सामान्य नाही. ज्या वस्तूमध्ये परमेश्वराची प्रसन्नता निक्षेपलेली आहे, जी वस्तू प्रसादवत झालेली आहे, त्या प्रसादाची, प्रसन्नतेची थोरवी काय सांगावी? मला या प्रसादावरूनच प्रसाद रूपी प्रसादाचा प्रसंग आठवतो. यावेळेस ज्यावेळेस आचार्यांच्या पायाला केस तोड झाला होता, त्यावेळेस आचार्यांना असहाय्य अशा वेदना होत होत्या. ते महादेसांच्या लक्षात येतं. तिने लगेच प्रसादाचे वस्त्र फाडले आणि पाण्याने ओले करून तो केसतोड बांधला. त्यावेळेस आचार्य महादेसांना रागवतात. अगं रुपये, काय करतेस हे? काही कळतं का तुला? अगं, हे स्वामींच्या प्रसादाचे वस्त्र आहे. यावर आमची रूपाबाईसा खूप छान उत्तर देते. बंधूंनो, ते उत्तर तुमच्या माझ्या हृदयाला भेदणार ते उत्तर आहे. त्यावेळेस आमची रूपाबाईसा आचार्यांना म्हणते, नागदया प्रसादे प्रसाद बांधी जताय. अहो, त्या देवाने या नागदेवाचार्यांच्या रूपाने या परमार्गाला जणू काही प्रसादच दान दिला आहे. बंधूंनो, लक्ष द्या. त्या देवाने या नागदेवाचार्यांच्या रूपाने या परमार्गाला जणू काही प्रसादच दान दिला. म्हणून आमच्या रूपाबाईसा प्रसादे प्रसाद बांधी जताय असं म्हणतात. त्या प्रसादाच्या ठिकाणी असलेली जी प्रसन्नता, त्या प्रसन्नतेचं महात्म्य काय सांगावं? अहो, तीच प्रसन्नता, हो तीच प्रसन्नता त्रिविध तापाने ग्रस्त झालेल्या जीवाला जर प्राप्त झाली तर तो जीव सुद्धा त्रिविध तापापासून वेगळा होतो. म्हणून वेगळा झाल्याशिवाय राहू शकत नाही, वेगळाच होणार. आमचे संत सुद्धा प्रसाद महात्म्य वर्णन करतात. अहो, प्रसाद 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 म्हणजे काय? प्रसाद म्हणजे आनंदाचा ठेवा. प्रसाद म्हणजे जीवाचा विसावा. बरव्या देवा जातो बरवा मेवा असे तो. आणि तोच प्रसाद सुंदर बोललेच म्हणतात, आता माझ्या जवळ आहे. ज्या श्री गोविंद प्रभू बाबांनी प्रसन्नतेने साधेसाला दाढेचा विशेष दिला, तोच दाढेचा विशेष गुरु परंपरेने आता माझ्या जवळ आहे. परंतु आता काय करावं, कसं करावं मला तर काही सुचत नाही, कारण मी तर यवनांच्या कैदेत आहे. बंधूंनो, परंतु आमच्या सुंदर बोलैसाने, दानाने, वैराग्याने परमोच्च शिखर पार केले होते. या यवनांनी धर्माची विटंबना करू नये, धर्माचा घात करू नये म्हणून सुंदर बोलैसा आडाच्या विहिरीच्या दिशेने निघाल्या. बंधूंनो, काय कारण असेल विहिरीकडे जाण्याचं? पाहणं, आमच्या साध्वीच्या ठिकाणी असलेल्या विचाराने, विवेकाने किती उंची गाठलेली होती. परमोच्च शिखरावर विचार पोहोचले होते. अहो, आमची सुंदर बोलायचं म्हणते, अरे ज्या धर्मावर मी आरूढ झाली आहे, ज्या धर्माचा मी उपदेश घेतला आहे आणि ज्या धर्माने आजपर्यंत माझं रक्षण केलं आहे, आणि आज त्याच धर्मावर आपत्तीचा काळ आला, मग त्याच धर्माचं रक्षण करायला नकोय? हो, माझ्या स्वामींनी सांगितलं, धर्मा धरू दीजे. आज मी माझ्या धर्माचं रक्षण करणार, कारण धर्म भंग होण्यापेक्षा, धर्माचा घात होण्यापेक्षा धर्माकारणे जीव गेला तरी चालेल असा विचार करून सुंदर बोलायचा बिडकींच्या सीमेवर आड होता. त्या आडामध्ये उडी टाकली आणि प्राण त्याग केला. काय समर्पण आहे पाहणं, काय सामर्थ्य असेल त्या समर्पणामध्ये. हे सामर्थ्य आलं तरी कुठून? अहो, त्या परमेश्वराच्या धर्माचं मोल सांभाळलेलं होतं, धर्माचा तोल जाऊ दिला नाही. कारण तोलामध्ये मोल आणि मोलामध्ये तोल असतं, आणि ज्या वेळेस
तोल आणि मोल हे दोन्ही एकत्र येतात, त्याच वेळेस धर्म रक्षणासाठी आत्मसमर्पणाची भावना जागृत होते. आणि हीच समर्पणाची भावना खूप महत्वाची आहे. बंधूंनो, ज्यावेळेस आमचे सर्वज्ञ नागदेव आचार्यांना म्हणतात, नागदेया असन्निधान धर्म जितना सागा, हे वाक्य आचार्यांच्या कानी पडताच आचार्यांच्या हृदयामध्ये दुःखाग्नी जागृत होऊन आपल्या कानावर हात ठेवतात. हे देवा, देवीविना काही धर्म असेल? त्यावेळेस आमचे सर्वज्ञ म्हणतात, नागदेया तुम्ही म्हणत असा ते तैसेची, परी असे तयासी जतन कीजे, कारण हे असे तया रक्षण, हे असे तया रक्षण. बंधूंनो, जिथे धर्म आपल्या हृदयामध्ये स्थित केला जातो, धर्म अंगीकृत केला जातं, आणि जिथे धर्माचं रक्षण केलं जातं तिथे धर्म सुद्धा आपलं रक्षण करतो. म्हणून शास्त्रकार सुद्धा सांगतात, धर्मो रक्षती रक्षितः. आणि याच धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्मरूपी आचरणातून या धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी याच व्यासपीठावरून, बंधूंनो, याच व्यासपीठावरून अनेक रत्न प्रकाशित झाले आहेत, आता सुद्धा होतच आहेत आणि पुढे सुद्धा होतच राहणार. अशा या ज्ञानरूपी वैभवाने, ज्ञान तेजाने तुडुंब भरलेले हे व्यासपीठ, आणि याच व्यासपीठावर आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि पुनश्च एकदा आचार्य श्री गुरुवर्य मामाजींना दंडवत प्रणाम करतो आणि माझ्या शब्दांना इथेच पूर्ण विराम देतो. दंडवत प्रणाम.